सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मागणीचे मागू देवा करू भक्ती त्याची सेवा काय उणे दयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी। मुक्त कैवल्य तिजुनधी माऊली महावैष्णव ज्ञानोपाराय अखिल विश्वात हृदयामध्ये व्याप्त असणारे महान भगवत भक्त देहूचे प्रसिद्ध साधू वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महंतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आजच्या या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करतोय। आजच्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आदरणीय आमच्या रघुनाथ फाउंडेशनच्या संचालिका आदरणीय ज्योतिताई वरुणकर ताईंनी आज्ञा केली आणि आजची सेवा माझ्याकडे ही माझ्या वाटेला आली। मुद्दा म्हणून जगदंबेची आराधना आपण करत आहोत, तर श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम श्रीमद भागवतामध्ये सांगितलेल्या या नवविध भक्ती आहेत। त्याच्यापैकी अर्चन भक्ती आपण देवी मातेची पूजा आपण करत आहोत, त्यामुळे देवी मातेकडे काहीतरी मागणं मागावं या हेतूने मुद्दा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या या मागणीपर अभंगाची निवड केली। ऐका, तुम्ही म्हणसाल जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये पांडुरंगाकडे मागितलेला आहे आणि तुम्ही म्हणताय देवीची उपासना करायची, तर साधू संतांनी कधीच कुठल्या देवामध्ये देवतेमध्ये देवीमध्ये भेद केला नाही। ऐका, एक गोड प्रसंग आहे। समर्थ रामदास स्वामी संपूर्ण जीवनभर प्रभू श्रीरामाची मूर्ती सोडून कोणत्याच मूर्ती पुढे झुकले नाही, परंतु रामदास स्वामी एकदा पंढरपूरला गेले। सावळ्या पांडुरंगाची मनोहर मूर्ती रामदास स्वामींनी पाहिली। डोक्यावरती मुकुट, कुरळे कुरळे केस, मेघ श्यामवर्ण लखलखीत असं तेज, ती मूर्ती रामदास स्वामींनी पाहिली आणि रामदास स्वामी म्हणतायत, इथे उभा का श्रीरामा मनमोहना मेघ श्यामा। विठ्ठलाच्या त्या सुंदर मूर्तीकडे पाहून रामदास स्वामी विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणतायत की इथे उभा का श्रीरामा मनमोहना मेघ श्यामा। पुढे रामदास स्वामी असं म्हणतायत, चापकान काय केले करकटावरी ठेविले। त्या विठ्ठलाच्या मूर्तीला रामदास स्वामी म्हणताय, दादा तू तुझे चापबाण काय केलेस, आज तू करकटावरी ठेविलेस। त्यावेळेला एका साधकाने रामदास स्वामींना विचारलं, रामदास स्वामी तुम्ही उभे आहात विठ्ठलाच्या मूर्ती समोर आणि वर्णन करताय पांडुरंगाचं, हे चाललंय काय? त्यावेळेला रामदास स्वामी म्हणतात, रामदासी सद्भाव झाला राम झाला पंढरी राणा, राम झाला पंढरी राणा, राम झाला पंढरी राणा। आहे का याच्यामध्ये भेद? तिला मात्र भेद आपल्याला दिसून येणार नाही, पण अनेक लोक याच्यामध्ये भेद करतात। असाच एक प्रसंग आहे। शारदीय नवरात्र चालू आहे त्यामुळे सांगतो, एकनाथ महाराज एकदा कोल्हापूरला गेले। कोल्हापूरला कोणती देवी आहे बोला?
महालक्ष्मी सगळे प्रवचन. एकनाथ महाराज एकदा अंबाबाईच्या दर्शनाला गेले कोल्हापूरला गेले आणि अंबाबाईला पाहिल्यानंतर एकनाथ महाराज नाचायला लागले. काय म्हणतात एकनाथ महाराज? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी ओ. एका साधकाने प्रश्न विचारला, हो एकनाथ महाराज, तुम्ही उभे आहात अंबाबाईच्या समोर आणि वर्णन करताय पंढरपूरच्या पांडुरंगाचं. त्यावेळेला एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. एकनाथ महाराज म्हणतात, अरे तीच अंबाबाई आम्हाला पांडुरंगासारखी भासते, तोच पांडुरंग आम्हाला अंबाबाई सारखा भासतो. साधू संतांनी कधीच कुठल्या देवतेमध्ये भेद केला नाही. म्हणून पांडुरंगाला मागणं काय आणि देवीला मागणं काय एकच आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपली स्थिती प्रगट करताय. ऐका, भक्त म्हणून जीवन जगणारा आणि लोकांच्या पुढे मागणी करणारा, लोकांपुढे हात पसरवणारा तुकोबारायांनी चांगलंच पटकारलंय. तुकोबाराय म्हणतात, काय देवापाशी उणे हिंडे दारोदारी सुने. तुकोबाराय म्हणतात, त्या भगवंताकडे काय कमी आहे, त्या परमात्म्याकडे काय कमी आहे की तुम्ही त्या परमात्म्याकडे न मागता इतरांच्या पुढे झोळी पसरवता. ज्या वेळेला समाजातील एका व्यक्तीने हे शब्द तुकोबारायांचे ऐकले, तो व्यक्ती उठून उभा राहिला आणि तुकोबारायांना म्हटला, महाराज, संपूर्ण सृष्टी अपरिपूर्ण आहे. माणसाचे 2 हात आहेत, ते 2 हात सुद्धा स्वतंत्र नाहीत, ते सुद्धा अपरिपूर्ण आहे. सकाळी डाव्या हाताला उजव्या हाताची गरज आहे, दुपारी उजव्या हाताला डाव्या हाताची गरज आहे. 2 पाय आहेत माणसाचे, ते सुद्धा स्वतंत्र नाहीत, ते सुद्धा परिपूर्ण नाही. एक दिवस डावा पाय उजव्या पायाला म्हटला, हे बघ, आपण दोघंही चालतो आणि दोघंही थकतो, एक काम कर, एक दिवस तू चालत जा, मी आराम करत जाईल, दुसऱ्या दिवशी मी आराम करत जाईल, तू चालत जा. चालेल का असं? अहो, चालताच येणार नाही. चालण्याकरता 2 पाय जसे वेगळे वेगळे स्वतंत्र नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक जण अपरिपूर्ण आहे, परिपूर्ण कोणीच नाहीये. संसारामध्ये कोणीही पहा, प्रत्येक जण दुःखी असलेला आपल्याला दिसेल. की कोणी आहे? हात वर करून सांगा बरं की मी संपूर्ण सुखी आहे जगामध्ये. आहे का कोणी आपल्या श्रोत्यांमध्ये? आहे? तुम्ही मध्ये मध्ये बोलत चला, म्हणजे तुम्ही ऐकताय मला असं कळेल. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. हा, दासबोधामध्ये रामदास स्वामी सुद्धा तेच सांगतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाहीये. प्रत्येक जण दुखी आहे, फक्त प्रत्येकाच्या दुःखाचं कारण वेगळं आहे. कबीरजी अत्यंत गोड बोलतात, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी श्याम के दास. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी श्याम के दास. प्रत्येक जण दुखी आहे, फक्त प्रत्येकाच्या दुःखाचं स्वरूप वेगळं आहे. नाही तर प्रत्येक जण दुखी आहे. अशा दुःखरूप असणाऱ्या संसारामध्ये तुकोबाराय प्रत्येक जण अपरिपूर्ण आहे. ज्या वेळेला प्रत्येकाला जर मागण्याची गरज पडते, तुम्ही सुद्धा या संसारामध्ये राहता, तुम्हाला सुद्धा मागण्याची कधी ना कधी काही ना काहीतरी गरज पडत असेल, तर तुकोबाराय ज्या वेळेला तुम्हाला मागण्याची आवश्यकता भासते, तुम्हाला मागण्याची गरज पडते, त्यावेळेला तुम्ही कोणाला मागता. तुकोबाराय म्हणतात, हे बघ, एकतर आम्ही कोणाला मागतच नाही, आणि जर आम्हाला फारच मागण्याची आवश्यकता पडली, फारच मागण्याची गरज भासली, तर आम्ही देवाकडे मागतो. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. तुकोबाराय अत्यंत गोड बोलतायत. तुकोबाराय म्हणतात, देवाला मागण्याचं एकमेव कारण हे की या जगामध्ये देण्याच्या लायकीचा, देण्याच्या योग्यतेचा फक्त माझा परमात्मा आहे.
एक भगवान परमात्मा सोडला जगामध्ये सर्वजण भिकारी आहे. तुम्ही म्हणसाल महाराज लाख लाख 50-50 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरणारे महाराज लोक आहेत, मग तुम्ही त्यांना भिकारी कसं काय म्हणता? तर न्यायशास्त्र असं सांगतं, लक्षण साम्यत्वात एकत्व सिद्धी. लक्षण जर बसत असेल तर त्याला ते नाव द्यायला काहीच अडचण नाही. भिकारी कोणाला म्हणतात? बोला. भिकारी कोणाला म्हणतात? जो मागतो त्याला काय म्हणतात? तुम्ही बोला, सगळे प्रतिसाद देत चला. जो मागतो त्याला काय म्हणतात? भिकारी. हा. मग तो शिळे तुकडे मागत असला तरी भिकारी. भिकारी. चहा पाण्याला 1-2 रुपये मागत असला तरी भिकारी. भिकारी. निवडून येण्याकरता मत मागत असला तरी भिकारी. भिकारी. हुंडा मागत असला तरी आणि भांडून कीर्तनाची फी मागत असला तरी भिकारी. जो मागतो त्याला भिकारी म्हणतात. महाराज मग तो कोणी का असेना. म्हणून या जगामध्ये देण्याच्या लायकीचा, देण्याच्या योग्यतेचा फक्त माझा एक पांडुरंग परमात्मा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान, ज्याची विटेवर पाऊले समान आहे तोच एक फक्त माझा पांडुरंग परमात्मा दान शूरदाता आहे. एक माझा भगवान परमात्मा सोडला की सर्वजण भिकारी आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मागणे ते मागू देवा. आम्हाला मागायची गरजच पडली तर आम्ही देवाकडे मागू. का हो तुकोबाराय, तुम्ही फुकट काहीतरी देवाकडे मागणार का? तर तुकोबाराय म्हणतात, फुकट आम्ही त्याच्याकडे काही मागणार नाही. मग करू भक्ती त्याची सेवा. आम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती करू, आम्ही त्या भगवान परमात्म्याची सेवा करू. भक्ती करू आणि सेवा करू या शब्दाचा अर्थ काय? तर भक्ती करू, भक्ती या शब्दाचा अर्थ आपण भक्ती घेऊ आणि सेवा या शब्दाचा अर्थ आपण प्रेमही घेऊ शकतो. म्हणजे काय? आम्ही त्या भगवान परमात्म्याची प्रेमयुक्त अंतःकरणाने भक्ती करू, आम्ही त्या भगवान परमात्म्याची प्रेमयुक्त अंतःकरणाने सेवा करू. कारण भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा मागणी तीच करतायत, भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमावीण नाही समाधान. भक्तीमध्ये जोपर्यंत प्रेमाचा ओलावा होत नाही तोपर्यंत त्या भक्तीपासून भगवंताची परमात्म्याची प्राप्ती आपल्याला कधीच होत नाही. म्हणून भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा असणं अत्यंत महत्वाचं आहे. भगवान परमात्मा गोपाळांच्या विरहामध्ये रडायचे, गोपींच्या विरहामध्ये भगवान परमात्मा रडायचे. याचं एकमेव कारण आहे की गोपींच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी असणारं प्रेम. आमचे परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वक्ते बाबा आम्हाला एक दृष्टांत सांगायचे. अनेक गोपी भगवंताची सेवा करतायत. एक गोपी भगवंताचे हात दाबते, एक गोपी भगवंताचे पाय दाबते, एक गोपी भगवंताचे डोकं दाबते आणि एक गोपी मात्र आपल्या साडीच्या पदराने भगवंताला पंखा करते, हवा घालते. त्या हवेचा तो कोमल स्पर्श भगवंताला अतिशय सुखकारक वाटतो आणि भगवंताच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलतं. भगवंताच्या चेहऱ्यावरलं ते स्मित हास्य बघून त्या गोपीच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा आनंद एवढा दाटतो की ती गोपी स्तंभ नावाच्या भावाला प्राप्त होते. ऐका, अष्टसात्विक भाव आहे, त्याच्यापैकी स्तंभ नावाचा भाव आहे, ज्याच्यामध्ये मूर्छा अवस्था प्राप्त होते. आणि मूर्छा अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे 4-5 सेकंदाकरता का होईना ती गोपी मूर्छा अवस्थेला प्राप्त होते. ज्या वेळेला शुद्धीवर येते त्यावेळेला ती गोपी रडायला लागते आणि भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करते, देवा अनेक गोपी तुझ्या सेवा करत होत्या, कोणी तुझे हात दाबत होतं, कोणी तुझे डोकं दाबत होतं, कोणी तुझं पाय दाबत होतं, कोणी तुला अनेक प्रकारे तुझी सेवा करत होत्या, सर्व गोपी, तरी सुद्धा तुला आनंद वाटला नाही. माझ्या साडीच्या पदराने हवा घातल्याने तुला आनंद वाटला आणि तुझ्या चेहऱ्यावरलं स्मित हास्य बघून माझ्या अंतःकरणामध्ये भक्तीचा आनंद दाटला. देवा जर हा भक्तीचा आनंद तुझ्या सेवेपासून मला वंचित करत असेल तर नकोय मला हा भक्तीचा आनंद. तुमकते मी अशा भक्तीच्या आनंदावर.
अगदी ओरिजिनल 24 कॅरेटचा भक्तीचा आनंद तो सुद्धा गोपी स्वीकारण्याकरता तयार नव्हत्या. याचं एकमेव कारण आहे की गोपींचं भगवान परमात्म्यावरती असणारं प्रेम. इतकं प्रेम करत होत्या गोपी भगवान परमात्म्यावरती. किती प्रेम करत होत्या. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एका 5 वर्षाची मुलगी आहे राजस्थानातली. मीरा तिचं नाव आहे. आई सोबत एका लग्नामध्ये जाते. लग्नामध्ये गेल्यानंतर नवरदेवाकडे पाहते. नवरदेवाकडे पाहणारी मीरा हिंदी भाषेमध्ये राजस्थानातली असल्यामुळे हिंदी भाषा तिची. हिंदी भाषेमध्ये आईला विचारते माँ वो कोण है माँ. मीरे अगं तो नवरदेव आहे मीरा. वो दूल्हा आहे बेटा. जवळच नवरी उभी असते. मीरा विचारते आईला माँ वो कोण है माँ. मीरा वो दुल्हन है बेटा. मीरे अगं ती नवरी आहे. वो दूल्हा है बेटा वो दुल्हन है. उस दुल्हन का वो दूल्हा है. मीरा विचारते माँ वो दूल्हा है वो दुल्हन है उस दुल्हन का वो दूल्हा है तो मेरा दूल्हा कहाँ है माँ. मेरा दूल्हा भी तो कहीं ना कहीं होना चाहिए ना. कुठे माझा नवरदेव. कहाँ है मेरा दूल्हा. छोट्याशा 5 वर्षाच्या कन्येला आई कन्हैयाची छोटीशी मूर्ती देते. अखंड आयुष्यभर मीरा त्या मूर्तीची पती समजून सेवा करते आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेते. अशी भक्ती करणं कोणालाही शक्य नाही. राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया हो. राधा जी से खो बैठी वो गोविंद मीरा हाथ भी खोया. एक मुरली एक पायल दोनों हरि प्रेम से घायल अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. म्हणून भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा आहे की नाही हे निश्चित तपासून पाहावं. शिष्य सुद्धा आपल्या गुरुजींची अगदी मनोभावे सेवा करतात. पण त्या भक्तीमध्ये प्रेम आहे की निश्चित तपासून पाहिलं पाहिजे. एकदाचा प्रसंग आहे. 2 शिष्य आपल्या गुरुजींची सेवा करत होते. अगदी मनोभावे सेवा करत होते. दररोज गुरुजींची सेवा करायचे. पण दररोज त्यांच्यामध्ये भांडणं व्हायचे. कशा करून. पाण्यावरून. दिसतोय ना माझा चेहरा. आवाज येतो ना माझा. आवाज येतोय का माझा. हो येतोय महाराज. येतोय. 2 शिष्यांमध्ये गुरुजींचे पाय दाबावरून पाय थेपावरून भांडणं व्हायचे. गुरुजींनी याच्यावरती उपाय केला. गुरुजी म्हटले अरे दररोज तुमचे पाय दाबण्यावरून भांडणं होतात. मी याच्यावरती एक उपाय केलाय. म्हटले काय उपाय केलाय. आपल्या गुरुजींनी काय केलं. 2 पाय 2 शिष्यांना वाटून दिले. वाटून दिले म्हणजे असे पाट्यावर नाही वाटून दिले. एक पाय एका शिष्याला दिला एक पाय एका शिष्याला दिला. मग आता दोघांचे भांडण कमी झाले. एक दिवसाचा प्रसंग आहे. दोन्ही शिष्य मधुकरी करता निघून गेले आणि दुपारच्या वेळेत आराम करत असताना गुरुजींना झोप लागली. काय झालं. गुरुजींना झोप लागली. जशी आपल्या लाईव्ह मध्ये 2-3 जणांना झोप लागली तशी गुरुजींना झोप लागली. दोघं शिष्य मधुकरी करता निघून गेले आणि मधुकरीवरून डावा पाय ज्या शिष्याला वाटून दिला होता तो डाव्या पायावाला शिष्य घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की गुरुजींना झोप लागलेली आणि डाव्या पायावरती उजवा पाय गुरुजींचा आलेला. त्या शिष्याने विचार केला अरे माझ्या पायावरती याचा पाय. आता पाय कुणाचा होता.
गुरूंचा पाय गुरुजींचा होता. त्या शिष्याला राग आला, माझ्या पायावरती याचा पाय. त्याने एक हातोळा घेतला आणि एका टोक्यात डाव्या पायाची वाटी धरतो. थोड्या वेळात दुसरा शिष्य घरी आला. त्यांनी पाहिलं की अरे बापरे, याने आपल्या पायाला मारलं. त्याने दुसरा हातोळा घेतला आणि दुसऱ्या हातोड्याने उजव्या पायाची वाटी सरकवली. आता हे भक्ती करत होते, सेवा करत होते, पण त्या भक्तीमध्ये, त्या सेवेमध्ये प्रेम नसल्यामुळे त्या सेवेपासून काही उपलब्धी त्यांना भेटत नव्हती. ऐका, महिला मंडळी अगदी मनोभावे आपल्या पतीची सेवा करतात, अगदी मनोभावे सेवा करतात, पण त्या भक्तीमध्ये, त्या सेवेमध्ये प्रेम आहे की नाही हे निश्चित तपासून पाहिलं पाहिजे. सेवेमध्ये जर प्रेम नसेल तर त्या सेवेपासून काही उपलब्धी आपल्याला भेटणार नाही. तो फक्त विचार करेल. स्त्रीनं नरकाशी बोलत असताना अगदी मऊ भाषेत बोलावं, मवाळ भाषेत बोलावं, गोड भाषेत बोलावं. कावळाही बोलते, ज्योतिताई ऐकताय ना? कावळाही बोलते आणि कोकिळाही बोलते. कुणाचं बोलणं आवडतं लोकांना? कोकिळा. कोकिळा कोकिळा कोकिळा. हा, वास्तविक कोकिळा काय आपल्याला गाणं ऐकायचे पैसे देते आणि कावळा काय आपल्याला गाणं ऐकायचे पैसे मागतो? नाही मागत. तरी सुद्धा आपल्याला कोकिळेचं बोलणं आवडतं. कारण मी नाही बोलत, कबीरजी महाराज बोलतात. कागा किसका धन हरे, कोयल किसको दे, कागा किसका धन हरे, कोयल किसको दे, मीठी बानी बोल के जगपनो करले कबीरा, जगपनो करले. कारण तिचं बोल इतकं मधुर आहे कोकिळेचं की ती प्रत्येकाला हवीशी वाटते. म्हणून स्त्रीनं मालकाशी बोलत असताना अगदी हळू आवाजात बोलावं, गोड भाषेत बोलावं. पण काही काही महिला मंडळी इतक्या नवऱ्याशी भांडतात, इतक्या नवऱ्याशी भांडतात. पण मी तर म्हणतो, ज्या वैभव लक्ष्मीच्या फक्त पोथ्या वाचत असतील त्यांना काय कळणार कोण्या पतीशी कसं बोलावं. पण माझ्या माऊलीची जे ज्ञान असतात त्यांना माझे माऊली सांगतात, तास आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बाईनं मालकाशी बोलत असताना अगदी खरं बोलावं, मऊ बोलावं, गोड बोलावं. त्याला पतिव्रता म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक गोड पद आहे. पती पत्नी दोघ जण वारीला निघाले आणि स्त्रीनं सगळ्याच्या सगळं ओझं दिलं मालकाजवळ. काही फळ भेटेल का त्या वारीचं? सगळं ओझं मालकाजवळ दिल्यानंतर त्या बाईला काही फळ भेटेल त्या वारीचं? नाही भेटणार. हा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सुहागन तीरथ करने चली, पति बेचारा बैल बना है, आप बनी है बली. सुहागन तीरथ करने चली. पती पत्नी दोघ जण वारीला निघाले. सगळं ओझं दिलं बाईनं मालकाजवळ. काही फळ भेटणार नाही त्या वारीला. मालक सांगतो, बाई आपण पंढरपूरला वारीला निघालोय. पंढरपूरला चोरांचा सुळसुळाट असतो. दागिने घेऊ नको वारीला. ऐकलं नाही महाराज. अंग भर जेवर जेवर सजा कर, कंगी तेल से मली. सुहागन तीरथ करने चली. सगळंच्या सगळं दागिने वगैरे सगळे सोबत घेतले. पंढरपूरला गेली आणि साधू संतांचं दर्शन घेतलं नाही, तुकोबारायांचं दर्शन घेतलं नाही, माऊलींचं दर्शन घेतलं नाही, विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. मग केलं काय? संतो देव से नाता तोडा, संतो देव से नाता तोडा. मग केलं काय? घुमे दुकानोर गली. सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली. अशी जर पतिव्रता असेल तर तिला पतिव्रता म्हणता येणार नाही. तिच्या सेवेपासून
तिला कधीच परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून पतिव्रता तर तिला म्हणतात जी पती जेवायच्या आधी जेवत नाही तिला म्हणतात पतिव्रता. पतीला उलटून पालटून जी बोलत नाही तिला म्हणतात पतिव्रता. पती गावाला गेल्यानंतर जी शृंगार करत नाही तिला म्हणतात पतिव्रता. पती पत्नी दोघ जण शेजारी शेजारी बसले आणि पत्नीने मालकाला विचारलं, बाई मी जर मरून गेले तर तुम्ही काय करसाल? तो म्हटला, वेडी आहे का तू, मी मरू देईल का तुला? ती म्हणते, नाही समजा जर मी मेलेस तर मग तुम्ही काय करसाल? तो म्हटला, मी तुला मरूच देणार नाही. ती म्हणते, नाही समजा समजा जर मी मेले तर मग तुम्ही काय करसाल? तो म्हणे, मी वेडा होऊन जाईल, मी पागल होऊन जाईल. आवारा पागल दिवाना पागल होऊन जाईल म्हटला. ती म्हणते, बाई मी जर मेले तर तुम्ही दुसरं लग्न नाही करणार ना बाई? तो म्हणते, वेड्या माणसाचा काय भरोसा आहे, काही करू शकतो तो. अशी पतिव्रता नाही. म्हणून पतीची सेवा करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा आहे की नाही हे निश्चित तपासून पाहिलं पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम 9 प्रकारच्या भक्ती आहेत. त्यापैकी कुठलीही भक्ती करा, फक्त त्या भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा आहे की नाही हे निश्चित तपासून पहा. ऐका, जगामध्ये एक वर्ग असा आहे की जो भगवंताची भक्ती करतो आणि मुक्त होतो. तर जो भगवंताची भक्ती करतो आणि मुक्त होतो आज आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. जगामध्ये एक वर्ग असा आहे की जो भगवंताची भक्ती करतो तरी सुद्धा त्याला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. तर त्याला परमात्म्याची प्राप्ती का होत नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल. कळाल तुम्हाला मला काय म्हणायचं ते? उदाहरण देऊन सांगतो. ज्याला रोग झाला नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. ज्याला रोग झाला परंतु रोगातून मुक्त झाला तुम्ही त्याचा विचार करू नका. परंतु एखाद्याला रोग झाला, रोगातून बरा होण्याकरता डॉक्टरकडे जातो, औषध घेतो, अक्षरशः 10 महिने ट्रीटमेंट चालते, तरी सुद्धा याचा आजार बरा होत नाही. याचा आजार का बरा होत नाही याचा जर तुम्ही विचार कराल की नाही? कराल की नाही? ऐकताय ना तुम्ही की झोपले? ऐकतोय बोला. हा बरोबर आहे. तुम्ही ते माईक बंद केलेलं असते म्हणून आवाज येत नाही. बरोबर बोला. जो नावेतच बसला नाही, पुढचं दृष्टांत देऊन सांगतो. जो नावेतच बसला नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. जो नावेत बसला परंतु पहिलं तीराला पोहोचला तुम्ही त्याचाही विचार करू नका. परंतु नावेतून पहिलं तीराला पोहोचण्याकरता एखादा रात्री 12 वाजता नावेत बसतो, हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा अक्षरशः अंगातून घाम येईपर्यंत नाव चालवतो, तरी सुद्धा सूर्योदय झाली तरी त्याची नाव पहिलं तीराला पोहोचत नाही. आता याची नाव पहिलं तीराला का पोहोचत नाही याचा जर तुम्ही विचार कराल की नाही? नाही. जो शाळेतच गेला नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. जो शाळेत गेला परंतु पास झाला तुम्ही त्याचा विचार करू नका. परंतु शाळेमध्ये पास होण्याकरता एखादा वर्गपाठ लिहितो, गृहपाठ लिहितो, पुरवण्या जोडून अक्षरशः 3 तास पेपर लिहितो, तरी सुद्धा रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास नापास. आता याचा अभ्यास नेमका कुठे चुकला याचा तर तुम्ही विचार कराल की नाही? आता तरी हो म्हणा, स्टॉक संपला. हो बरोबर आहे ना, करायलाच पाहिजे विचार. बरोबर विचार करावा लागेल आपल्याला. विचार केल्यानंतर लक्षात येतं की अरे दररोज शाळेमध्ये गेला, वर्गपाठ लिहिला, गृहपाठ लिहिला, पुरवण्या जोडून अक्षरशः 3 तास पेपर लिहिला, पण योग्य त्या प्रश्नाची उत्तरच लिहिली नाही, तरी या शाळेमध्ये पास होईल. विचार केल्यानंतर लक्षात येतं रात्री 12 वाजता नावेत बसला, हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा अक्षरशः अंगातून घाम येईपर्यंत नाव चालवते, तरी सुद्धा सूर्योदय झाला तरी याची नाव पहिलं तीराला पोहोचली नाही. विचार केल्यानंतर लक्षात येतं की अरे अगोदर खुंटेला बांधलेली दोरदोरी सोडली नाही, खुंटेला बांधलेली दोरदोरी सोडली नाही, कधी याची नाव पहिलं तीराला जाईल? विचार केल्यानंतर लक्षात येतं की अरे डॉक्टरकडे गेला रोगातून मुक्त होण्याकरता, औषध घेतली, गोळ्या घेतल्या, अक्षरशः 10 महिने ट्रीटमेंट चालली, पण योग्य ती पथ्यच सांभाळली नाही. कधी या आजारातून मुक्त होईल? अंगाला खाज आलेली वांग्याची भाजी खातो, कधी आजारातून मुक्त होईल? ज्याप्रमाणे शाळेमध्ये पास होण्याकरता योग्य त्या प्रश्नाची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे, नावेतून पहिलं तीराला पोहोचण्याकरता अगोदर खुंटेला बांधलेली दोरदोडी सोडणं महत्वाचं आहे. रोगातून मुक्त होण्याकरता
अगोदर पथ्य सांभाळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या भक्तीपासून जर परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर तुमच्या भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा असणं ही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. आम्ही त्या परमात्म्याची भक्ती करू, आम्ही त्या परमात्म्याची प्रेमयुक्त अंतःकरणाने भक्ती करू. माऊली ज्ञानोबाराय तर ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत गोड दृष्टांत देत आहेत. मोराच्या पिसावरती एक डोळा असतो. तुम्ही मोर पाहिलाय सगळ्यांनी? मोराच्या पिसावरती एक डोळा असतो. मी विचारलं काहीतरी की माईक सुरू करून बोलत चला. मोराच्या पिसावरती काय असतो? डोळा असतो. डोळा असतो. आपण व्यवहारामध्ये त्याला म्हणताना सुद्धा काय म्हणतो? हा मोराच्या पिसावरचा डोळा आहे. डोळा. आता मी तुम्हाला विचारतोय, भगवान परमात्म्याने मोराच्या पिसावर मोराला जो डोळा दिलाय त्या डोळ्याचा त्या मोराला काही उपयोग आहे का? नाही. नाही, कारण त्याला दृष्टीच नाहीये. आहे त्याला दृष्टी. मग ज्या मोराच्या पिसावर भगवान परमात्म्याने डोळा दिलाय त्याला दृष्टीच नाही, त्याचा काही उपयोग त्याला नाहीये. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये अत्यंत गोड दृष्टांत देत आहे. मोर अंगी असोसे पिसे असती डोळुसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोर अंगी असोसे पिसे असती डोळुसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. ज्या मोराच्या पिसावर भगवान परमात्म्याने डोळा दिलाय त्या डोळ्याचा त्याला काही उपयोग नाहीये. माऊली याही पुढे जाऊन आणखी एक दृष्टांत देत आहेत. साबरी वाढीनल्या सरळा, वरी फळना अंतू पोकळा, का स्तन झाले गळा शेळीची. साबरीचं एक झाड असतं, ते नुसतं उंच वाढतं. ते झाड तुम्हाला फळही देत नाही. मला असं वाटतं त्याला अशोकाचं झाड म्हणतो आपण. अशोकाचं झाड पाहताय सगळ्यांनी? अशोकाचं झाड झालं अशोकाचं. ते झाड नुसतं उंच वाढतं. हा, ते झाड तुम्हाला फळही देत नाही, फुलही देत नाही, सावली देत नाही. माऊली म्हणतात, जे झाड तुम्हाला फळ देऊ शकत नाही, जे झाड तुम्हाला फुल देऊ शकत नाही, जे झाड तुम्हाला सावली देऊ शकत नाही, असे झाड असून तरी काय उपयोग. माऊली याही पुढे जाऊन आणखी दृष्टांत देत आहेत. शेळी पाहिली तुम्ही? शेळीच्या गळ्याला 2 स्तन असतात आणि पाठीमागे काही स्तन असतात, बरोबर? हा, मी तुम्हाला विचारतो, शेळीच्या गळ्याचे 2 स्तन महत्वाचे आहेत की पाठीमागचे? पाठीमागचे, कारण ते दूध देतात. गळ्याचे स्तन जे दूधच देत नाही ते स्तन असून तरी काय उपयोग. ज्याप्रमाणे दूध न देणाऱ्या शेळीच्या गळ्याच्या 2 स्तनांना आपण व्यवहारामध्ये फक्त 0 किंमत देतोय, ज्याप्रमाणे फळ फूल सावली न देणाऱ्या अशोकाच्या साबरीच्या झाडाला आपण व्यवहारामध्ये फक्त 0 किंमत देतोय, ज्याप्रमाणे दृष्टी नसलेल्या मोराच्या पिसावरच्या डोळ्याला आपण व्यवहारामध्ये फक्त 0 किंमत देतोय, त्याचप्रमाणे भगवान ज्ञानोबाला सुद्धा तुमच्या प्रेम नसलेल्या भक्तीला, प्रेम नसलेल्या भजनाला अगदी शोची फक्त 0 किंमत देत आहे. म्हणून भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा असणं अत्यंत महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. आम्ही त्या भगवंताची भक्ती करू, त्या भगवंताची सेवा करू. कारण काय उणे तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. त्या परमात्म्याकडे काही कमी नाहीये. त्या परमात्म्याच्या रिद्धी सिद्धी दासी आहे. अरे रिद्धी सिद्धीत काय घेऊन बसले? लक्ष्मी ऐसी जयाची दासी. त्या परमात्म्याची लक्ष्मी सुद्धा दासी आहे. लक्ष्मी सुद्धा चरण ज्या भगवान परमात्म्याचे दाबते, म्हणून त्या भगवान परमात्म्याकडे काही कमी नाहीये. त्याच परमात्म्याची आम्ही भक्ती करू, त्याच परमात्म्याची आम्ही सेवा करू. पुढे तुकोबाराय बोलतायत, काया वाचा मन करू देवा हे अर्पण. आम्ही त्या भगवंताची कायेनी वाचेनी मनाने सेवा करू. कायेनी सेवा करू म्हणजे अखंड परमात्म्याची वारी आम्ही आषाढी कार्तिकीची वारी आम्ही करू. कायेनी सेवा, वाचेनी सेवा करू म्हणजे अखंड त्या परमात्म्याचं नामस्मरण आम्ही करू. मनाने सेवा करू म्हणजे अखंड त्या परमात्म्याचं ध्यान आम्ही करू. अखंड त्या परमात्म्याचं ध्यान करू. मारा देवा हाका भय अट्टाहासे. कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये तुम्ही असा, मारा हाका देवा
भय अट्टहासे, भयामध्ये भीतीमध्ये असाल तरी भगवंताला हात मारा, अट्टहासाने असाल तरी भगवंताला हात मारा. राजस्थानातील खाटू श्यामला जाणारा एक भक्त आहे, त्याचं अलीकडेच एक भजन फार व्हायरल झालंय सोशल मीडियाला. तो खाटू श्यामला जाणारा भगवान परमात्म्याचा भक्त तो भगवंताला आवाज देतोय, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना, हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार लाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, ओ श्याम आजा. खाटू श्यामला जाणारा तो भक्त भगवंताला आवाज देतो. कुठल्याही प्रकारे तुम्ही मारा हाका देवा भय अट्टहासे, कुठल्याही संकटामध्ये असताना भगवान परमात्म्याला हात मारा. तो भक्त सुद्धा हात मारतोय. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे, भटक रहा राहों में बाबा हो, भटक रहा राहों में बाबा पार लगाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताची आराधना तुम्ही केली, भगवंताचा धावा तुम्ही केला तर भगवान परमात्मा निश्चित तुम्हाला त्या संकटातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे विश्वंभर ज्याच्या नाही हे चराचर, त्याच भगवान परमात्म्याकडे आम्ही मागणार आहोत. तुका म्हणे विश्वंभर, तो भगवान परमात्मा या सृष्टीचा उत्पत्ती स्थिती आणि लय करता आहे. चराचर संपूर्ण त्या भगवान परमात्म्यामुळे आहे. म्हणून त्याच भगवंताची आम्ही सेवा करू, त्याच भगवंताची आम्ही सेवक भक्ती करू, त्याच भगवंताकडे आम्ही मागणी करू. जगद्गुरु तुकोबारायांचा सामान्य अधिकार नाहीये. तुकोबारा ज्या वेळेला वैकुंठाला जातायत त्यावेळेला लोक म्हणतात, महाराज जाताय वैकुंठाला जा, पण आम्हाला आशीर्वाद तर द्या. तरी सुद्धा लोकांना महाराजांनी आशीर्वाद दिला. तुकोबाराय म्हणतात, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, या माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुकोबारायांनी वैकुंठाला जाताना समाजाला आशीर्वाद दिला. बरेचसे आमचे कीर्तनकार कंबर कसून कसून प्रमाण म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा. कर्कशा होती का जिजा माऊली? बोला, कर्कशा होती? नाही नाही. अरे देवजीच्या पायाचा काटा काढत असेल ती माऊली कर्कशा असेल का? हे का 5 दिवस झाले तुकोबाराय भंडाऱ्याच्या डोंगरावर आहेत. या महाराष्ट्राला 2 जिजाऊ या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या. पहिली जिजाऊ जिनं धर्माच्या रक्षणाकरता छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या समाजाला प्रदान केला, आणि दुसरी जिजाऊ जिनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांसारखा ज्ञानसूर्य या जगाला प्रदान केला. ऐका, 5 दिवस झाले जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्याच्या डोंगरावर आहेत. फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतायत. 5 दिवस झाले भगवंताचं नामस्मरण करतायत. तहान नाही, भूक नाही, सगळं विसरले. सर परता भय मागारा, देह भाव बुडाला सारा, हो नाही संसारासी तारा, वेद भ्रम गेला कमल नयना, मुरली नको वाजवू रे
मन मोहना. एखाद्या गवळणीसारखी तुकोबारायांची अवस्था झाली. इकडे जिजाबाईंना सुद्धा भूक लागली. ती काही मालक ड्युटीवरून आला नाही म्हणून जेवून घेणारी स्त्री नव्हती, जिजाबाई होती ती. जिजाबाईंना सुद्धा भूक लागली. 5 दिवस झाले माझ्या मालकाच्या पोटात अन्नाचा कण नाही. जिजाबाईंनी गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवल्या, सोबत थंडगार पाण्याचं मडकं घेतलं आणि भंडाराच्या वाटेने निघाल्या जिजाबाई. अनवाणी पायाने निघालेल्या जिजाबाई, अनवाणी पायाने निघालेल्या असल्यामुळे पायात भला मोठा काटा मोडला जिजाबाईंच्या. काटा मोडल्यानंतर जिजाबाई खाली बसतायत, काटा काढण्याचा प्रयत्न करतायत. काटा हाताने काढून बघितला, काटा निघत नाही. काटा काट्याने काढून बघितला, काटा निघत नाही. इकडे तिकडे पाहायला लागल्या, कोण असेल या भंडाऱ्याच्या घाटात, कोणी असल्याशिवाय माझ्या पायातला काटा निघणार नाही. इकडे तिकडे पाहायला लागल्या. तेवढ्यात एक छोटासा मुलगा आला. हातामध्ये काठी आहे, खांद्यावर घुंगडी आहे, कुरळे कुरळे केस, मेघश्याम वर्ण लक्षाती तसं तेज. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जीवनातलं संपूर्ण दुःख संपून जाईल इतकं तेज त्याच्या चेहऱ्यावरती आहे. आला आणि म्हणायला लागला, काढू तुमच्या पायातला काटा, काढू? काढता येईल काय तुला? अगं भल्या भल्यांचा काटा काढलाय. अगासूर, बगासूर, रिटासूर, कौन या सगळ्यांचा काटा काढणारा मी तुझ्या पायातला काटा काढू? बोलायला तर फार हुशार दिसतो, काढ बरं. बसवलं महाराज. जगज्ञांच्या परमात्म्याने जिजाबाईंचा पाय आपल्या हातामध्ये घेतला. महाराज, जगाचा नायक, ब्रह्मांडाचा नायक जिजाबाईंच्या पायातला काटा काढण्याचा प्रयत्न करतोय. काटा हाताने काढून बघितला, काटा निघत नाही. काटा काट्याने काढून बघितला, काटा निघत नाही. जगज्ञांच्या परमात्म्याने जिजाबाईंच्या पायातला काटा आपल्या हातात धरला. महाराज, काटा काढल्यानंतर काय येतो? बोला. रक्त. काटा काढल्यानंतर रक्त येतो. एलिमेंटरी सिटी फाउंडेशन वाले जर कोणी असाल तर रंगसंगती ऐका. रक्ताचा रंग आहे लाल. लाल रंगात रक्त ज्यावेळेला बाहेर येते त्यावेळेला भगवान परमात्म्याचा पिवळा अक्षरा पितांबर तो फाडला गेला आणि तो जिजाबाईंच्या पायाला गुंडाळला. लाल अधिक पिवळा रंग ज्यावेळेला एकत्र येतोय त्यावेळेला भगवा रंग तयार होतो आणि तो भगवा रंग जिजाबाईला सांगतोय, जिजाबाई, ज्या महात्म्याच्या दर्शनाला तुम्ही जाताय ना त्यांना नुसतं पती समजू नका. ते फार महान संत आहेत. त्यांच्या चरणाच्या दासी म्हणून जर तुम्ही लागल्या ना तर निश्चित तुम्हाला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तो भगवा रंग जिजाबाईला सांगतोय. फार चांगला काटा काढला. कोण रे तू? मी इथे. काय करतोस इथं या जंगलामध्ये? काही नाही, मी ढोरं चारतो, इथं जनावर चारतो, गुरं चारतो, गुरं राखतो. बरं बरं बरं. का रे मला मालक दिसला का तुला? जिजाबाई विचारतायत त्या गुराख्याला. का रे माझा मालक दिसलाय का तुला? बावळट झालाय तुझा मालक, काही येत नाही तुझ्या मालकाला, नुसतं पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल करत असतो. असं नको बोलूस रे, हा मवाळ आहे माझा मालक. जिजाबाई पुढे निघाल्या. जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत येऊन पोहोचल्या. तुकोबारायांचं आपलं भजन चाललेलं. तुकोबाराय भजनामध्ये तल्लीन झालेले होते. तुकोबारायांच्या सोबत आपल्याला सुद्धा भजनामध्ये तल्लीन व्हायचंय. माझ्यासोबत सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचंय. सगळ्यांनी आपापल्या बाईक सुरू करा आणि माझ्या पाठीमागे म्हणा. महाराज, सगळ्यांचे एकदम झाले की गोंधळ होईल. माझा 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 विठ्ठल करून बघा सगळ्यांनी ओपन एकदा बघूया काय होतं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा म्हणायचंय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्याची नामस्मरण करत आहेत. जिजाबाई तुकोबारायांच्या भेटीला आलेल्या आहेत. गरम गरम बाजरीच्या भाकऱ्या आणलेल्या आहेत. सोबत थंडगार पाण्याचं मडकं घेऊन आलेले आहेत. तुकोबाराय भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. आपल्याला सुद्धा त्या भजनामध्ये तल्लीन व्हायचंय. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल अतिशय सुंदर म्हटलं. सगळ्यांनी एकदा तुमच्याकरता जोरदार टाळी वाजवा तुम्ही. काय होतंय महाराज, सगळ्यांचे एकत्र माईक चालू झाले ना की मग मागे पुढे होतं ते, एक वेळ होत नाही सगळ्यांची, त्याच्यामुळे गोंधळ होतो. तरी मी समजून घेतलं, सगळ्यांनी गोड म्हटलं. कारण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये मी नेहमी सांगतो, किसी की देखने में जादू होती है तो किसी के चलने में जादू होती है, किसी की आवाज में जादू होती है तो किसी के हाथ में जादू होती है, जादू हर आदमी में होती है, बस दिखाई देनी चाहिए. कीर्तनातल्या प्रवचनातल्या सगळ्या गोष्टी बोलतात. इथला टाळ बोलतो, इथला मृदंग बोलतो, इथला विणा बोलतो, इथं बसलेली माणसं सुद्धा आतल्यात बोलतात. आता तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे म्हटलं की नाही, हा, तुमच्यामध्ये एवढी मोठी ताकद महिला मंडळी, तुम्ही गप्प राहून कसं चालायचं? 2-3 जणी म्हणत होत्या आणि 2-3 जणी गप्प होत्या. हा, सगळ्यांनी पाठीमागे म्हटलं. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चाललेलं, जिजाबाई त्या ठिकाणी येऊन पोहोचल्या. जिजाबाईंनी भाकरीचं गाठोडं खाली ठेवलं, बाजरीच्या भाकरीचं गाठोडं खाली ठेवलं, पाण्याचं मडकं खाली ठेवलं. तुकोबारायांचा पुंडलिक वर्धेचा जय जयकार झाला. तुकोबाराय म्हटले, आवळे, प्रेमान आवळे म्हणायचे, आवळे आता आलीस? अगं आत्ताच माझा पुंडलिक वर्धेचा जय जयकार झाला आवळे, तू आता आलीस? 2 मिनिट जर आधी आली असती तर माझ्या पांडुरंगाचं चिंतन तुझ्या कानावरती पडलं असतं. जिजामाता म्हणायला लागली, मला नाही ऐकायचं त्या काळ्या विठ्याचं चिंतन, तुमचं तुम्हीच करा त्या काळ्या विठ्याचं चिंतन, मला नाही ऐकायचं त्या काळ्या विठ्याचं. असं नको बोलू आवळे, बसवलं महाराज. पाणी पिले तुकोबाराय, पण पाणी पित असताना तुकोबारायांचं लक्ष जिजाबाईंच्या पायाला गुंडाळलेल्या त्या पितांबराकडे गेलं. मालकाचा पितांबर ओळखला. तुकोबाराय म्हणतात, आवळे खरं सांग आवळे, हा पितांबर कोणाचा आहे? आवळे खरं सांग आवळे, हा पितांबर कोणाचा आहे? त्यावेळेला जिजामाता सांगायला लागली, होता माय, कुरळे कुरळे केस आहे होते, मेघश्याम वर्ण होता, लखलखीत असं तेज. ज्या पांडुरंगाकडे, ज्या छोट्याशा मुलाकडे पाहिल्यानंतर जीवनात संपूर्ण दुःख संपून जावं ना महाराज, इतकं तेज ज्याच्या चेहऱ्यावरती होतं, त्यांनी माझ्या पायातला काटा काढला. त्यावेळेला तुकोबारायांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागले. तुकोबाराय म्हणतात, आवडे अगं पाया पडलीस की नाही त्याच्या? आवडे जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही आवडे, तो पांडुरंग परमात्मा तुला दर्शन देतोय. योगी यांची ध्यानी ध्याता नातू डसी, तू आम्हापासी मागे पुढे आवडे. जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही तो पांडुरंग तुझ्या पायातला काटा काढतोय, किती भाग्यवान आहेस तू आवडे. असा तुकोबारायांचा अधिकार होता. तुकोबाराय काही सामान्य नव्हते. आता झालं असं, सामान्य माणसामध्ये काय बुद्धिमत्ता आहे, काय कुवत आहे, आपल्याला हे ओळखता येत नाही. संत कोण, साधू कोण? मोठमोठ्या जटा वाढवल्याने संत होता येतं का? ज्याच्या मोठ्या मोठ्या जटा वाढलेल्या आहेत त्याला संत म्हणावं का? ज्याने अंगाला भस्म लावलेला आहे त्याला संत म्हणावं का? अरे जटा वाढल्याने जर संत होता येत असेल तर अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा, अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा, गाढवाला नाही काही भस्माचा तोटा, साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. लांब जटा वाढवल्याने जर कोणी संत होत असेल तर अस्वलाच्या अंगावर काय कमी जटा असतात? जर अंगाला भस्म लावल्याने जर कोणी संत होत असेल तर गाढव रात्रंदिवस भस्मामध्ये लोळतं, मग त्याला म्हणावं लागलं असतं, बोलो गाढव महाराज की जय म्हणावं लागलं असतं गाढवाला सुद्धा. अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा, गाढवाला नाही काही भस्माचा तोटा, साधू नावान साधू होत नाही रे,
साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू कोण, संत कोण हे ओळखणं फार कठीण आहे. साधू कोण तुम्हाला सरळ सरळ व्याख्या सांगतो. देहे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, निरोबा राय हे रामदास संत समर्थ रामदास स्वामी हे सर्व संत जण आहेत. यांना सोडून इतरांच्या मागे पळू नका. म्हणून खऱ्या संतांना ओळखा. संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेलात तर निश्चित तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी धावत्या वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असताना सांगत असतो, दारू गांजा व्यसनापासून दूर राहा. दारू दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू आणि गांजा व्यसनापासून दूर रहा. दो लोगों को कभी सोने मत देना यारो, एक संत को और दूसरा सैनिक को. क्योंकि संत जब सोते हैं तब भ्रष्टाचारी जगते हैं और सैनिक जब सोते हैं तब आतंकी जगते हैं. न संत को सोने देना, न सैनिक को सोने देना. तीन माणसं तीन गोष्टीत परेशान आहेत. नेते परेशान आहेत खुर्चीत, शेतकरी परेशान आहेत मिरचीत, आणि थोडी छोटी मुलं आता परेशान आहेत अर्चित. नका लागू अर्चीच्या नादी. आवाज कट होतोय महाराज, ते कळलं नाही काय सांगताय ते. कट होतोय महाराज परत एकदा हे वाक्य बोला ना, आवाज आम्हाला आलाच नाही हा कट झाला. प्लीज. बर बर मी तुम्हाला आता सांगून गेलो. तीन माणसं तीन गोष्टीत परेशान आहेत. शेतकरी परेशान आहेत मिरचीत, नेते परेशान आहेत खुर्चीत, आणि पोरं परेशान आहेत अर्चित. म्हणून अर्चीच्या वगैरे नादी लागू नका. देशभक्ती एक जीवन आहे देशभक्ताचं, आणि एक जीवन आहे हरिभक्ताचं. कबीरजी महाराज म्हणतात, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली, त्या होवे नूर. एक तर हरिभक्त असला पाहिजे, एक तर देशभक्त असला पाहिजे. बी प्रांक नावाचा बॉलिवूडचा एक सिंगर आहे, त्याचं देशभक्तीपर एक गीत पाठीमागे व्हायरल झालं. बस 2 मिनिटात मी तुमच्या समोर सादर करतो आणि पुढे चालतो. तो बी प्रँक असं म्हणतो, तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. आज आमच्या डोक्यावरती जो केशरी रंगाचा फेटा जो सुरक्षित आहे ना, तो सीमेवरती लढणारा आमचा सैनिक आमच्या देशाचं रक्षण करतोय. म्हणून आमच्या डोक्यावरचा केशरी रंगाचा फेटा आज सुरक्षित आहे. म्हणून तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. दिवाळी भाऊबीजेला आपण घरामध्ये पुरणाची पोळी खातो ना, दिवाळी भाऊबीजेला आपण घरामध्ये पुरणाची पोळी खातो, त्यावेळेला सीमेवरचा माझा सैनिक माझा जवान छातीवरती बंदुकीची गोळी खात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. म्हणून तो सैनिक आपल्या प्रियसीला आपल्या पत्नीला सांगतो, अगं मी नेहमी तुला हसताना पाहलंय. ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो, मैं मरता था जिस मुखड़े पर, कभी उसका उजाला कम ना हो. पुढे तो आपल्या आईला सांगतो, ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. म्हणून दो लोगों को कभी सोने मत देना यारो, एक संत को और दूसरा सैनिक को. मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून सांगतो, क्यों मरते हो सनम के लिए, क्यों मरते हो सनम के लिए, दुपट्टा नदी दफनाने के लिए, मरना है मिटना है तो मरो इस वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए,
तिरंगा मिलेगा कफन के लिए. बस अगदी धावत्या वेळेमध्ये अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. माझं काही चुकलं असेल लहान बालक समजून माफ करा. तुमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने मी तुमच्यापेक्षा लहान आहे, म्हणून माझं काही चुकलं असेल लहान बालक समजून माफ करा. तुम्हाला 3 मुलं असतील तिसऱ्या नंबरचं समजा माफ करा. तुम्हाला 2 मुलं असतील दुसऱ्या नंबरचं समजा माफ करा. तुम्हाला एकच मुलगा असेल तो समजा आणि माफ करा. चुकलेल्याला माफ केलं पाहिजे. तुम्हाला तोही नसेल तर आपल्याला दत्तक घेतलं तर काही हरकत नाही. चुकलेल्याला माफ केलं पाहिजे. अगदी धावत्या वेळेवर अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वक्ते बाबा आईसाहेब मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आपल्या रघुनाथ फाउंडेशनच्या सर्वा संस्थापक आदरणीय ज्योतिताई वरुणकर त्यांच्या चरणी अनंत प्रेम भावना कृतज्ञता समर्पित करतो. तुम्ही सर्व श्रोतेजन सर्वांनी मला जवळजवळ 1 तास श्रवण केलं, म्हणून तुमचे सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज पसायदान लगेच घेऊया म्हणजे नंतर बोलतो मी. हा. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे जय कळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रथी वाढो उता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो तुझे वांछित तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटू तया उता चला कल्पतरूंचे आरव चेतना चित्तामुनीचे गाव बोलते जर्णव पियुषांचे चंद्रमेज लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वे सदा सज्जन स्वैरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. कुंडली गोवर्धारी विठ्ठल श्री ज्ञान